तर आम्ही पोहोचले काय आता चंदूलालला आणि बघा आज गेट पण ओपन आहे तर डायरेक्ट मध्ये जाऊ आपण. किती फुटाची आहे ही? आपली बॅकग्राऊंड धरून 17-18 फुटाची. आणि किती मध्ये पडली तुम्हाला? ही आम्हाला 71,000. आणि ही मूर्ती बघा ना किती भारी आहे, किती मोठी ही. ती बघा गाईस, ती आहे बाई सर्वात खतरनाक. जैनाबादची ना, बरोबर जळगावचीच आहे ना. अरे भाई किती मस्त आहे गाईस, पूर्ण काम झालेलं आहे या मूर्तीचं. आणि बघा किती मस्त दिसते. कानाचा शेप एकदम भारी आहे, एकदम वेगळं वाटतं. आणि चेहरा पण एकदम वेगळा वाटतोय. दादा किती दिवस लागतील? संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. तर गाईस आम्ही आता रिंग रोडवरच आहे, श्रीजी आर्ट्सला आलेले. इथे बाहेरून आहे ना खूप छान एक मूर्ती दिसली आम्हाला. गाईस या मूर्त्या तर बघा किती लहान लहान आहे. या कशाने बनलेल्या आहे? फायबर मटेरियल. आणि ही सेल. किती दिवसापासून सेल व्हायला सुरू होतं तुमच्याकडे? एक 20 दिवस. पुढच्या वर्षी तेच 1 महिना आधी यावं लागेल मग. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस मी आता फायनली चाललेलं आहे चंदूलालला. चंदूलाल रिंग रोडवरचं चंदूलाल. आता मला जायचं आहे तिथेच बस. आणि तिथे खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहे गाईस. मी बघितलं होतं ना त्या दिवशी, फक्त दाखवता नाही आलं. आज चाललेलं आहे. आणि बघा आता मस्त पाऊस पण पडून गेला आहे, पण जास्त जोरात नाही, हलका हलका पाऊस आहे. जाऊ शकता. ऊन पण येत आहे. वरती बघू पण शकत नाही. असं बघितलं ना डोळे असे मिचमिच होता. आता पण होत आहे डोळे मिचमिच, पण कॅमेरात बघावं लागतं. पावसामुळे बघा गाईस कच्चर काय हाल झालेलं आहे. इथले सगळे झाड वाळून गेलेले, नाही तर एकदम सुकलेले होते. ऊन जास्त होतं ना त्यामुळे. आता एकदम हिरवं झालेलं आहे सगळीकडे. तर मम्मी ते स्वयंपाक बनवते आहे आणि पोहे बनवते का ग मम्मी? तसाच वास येतोय पोह्यांसारखा. मसाले गरम करते गॅस मम्मी. गरम मसाल्यांना गरम करते गॅसवर ठेवून. मग काय नाही रे. काय बनवते जेवायला? कपडे घरातच सुकवावं लागतं. बाहेर सुकवले तर पावसाने ओले होऊन जातं आणि ऊन पण नसतं. मग घरात बिचारे अशी दोरी बांधून स्टँडवर ठेवून सुकवावं लागतं. गाईस या मच्छरला बघा, बिचारा आहे ना एकदम जास्त मेहनत करतोय की त्याला रक्त पाहिजे माझं, पण त्याला माझं रक्त भेटणारच नाही बा. बिचारा एवढी मेहनत करतोय, काय सांगू त्याच्या मेहनतीला. डायरेक्ट एक नंबर रे बाई. पण आहे ना तुझ्याकडनं होणार नाही. तू छोटा पिल्लू आहे अजून. पा ते नेटवाला टी शर्ट आहे आणि तो ट्राय करतोय की मी रक्त घेऊ शकू. दादू या मच्छरला बघ रे लवकर. याला बघ कसा दिसतोय. पकडला. आता रक्त काढ त्याच. रक्त काढतो माझा. रक्त पित होता, कळला. चला. परवा नंतर ही बिचारी एकदम सुकळी होऊन गेलेली आहे. केसच नाही, पण हा आले हलके केस येत आहे हिच्यावर. झोप येते ना. राणी तू कापरे येऊन जाते का आम्हाला बघायला? जिथे पण चाललो तिथे. गाईस इथे ना तुम्हाला माहिती का गोकुलधाम सोसायटी बनवणार आहे. म्हणजे गोकुलधाम सोसायटी बनवणारे सेटअप आणि तिथे गणपती बाप्पांना विराजमान करणार आहे. म्हणजे यावर्षी आहे ना जळगावमध्ये एवढ्या भारी थीम करतील, बघायला पण एवढी मजा येणार आहे ना, काय सांगतो गाईस खरंच. थांबा आरामात ना रे. क्रिएटर कियाला रेंज रोवर का बरं बनवलेलं आहे आन्साने. हा रेंज रोवरचा हे लावलेला आहे त्याने बघ समोर, एक ग्रे कलरचा पट्टा. पण हे काय गाईस, एवढा पाऊस पडून गेल्यानंतर मस्त थंडी यावं लागते बाई. दादा काय आता ठोकू का तुला? चंदूलालला. आणि बघा आज गेट पण ओपन आहे तर डायरेक्ट मध्ये जाऊ आपण. चला. त्या दिवशी ना ही मूर्ती होती, ही बाहेर होती इथे. आणि बाकी काही मूर्त्या आहेत त्यांना झाकलेलं, पण आत्ताच पाऊस पडून गेला ना त्यामुळे. चलो जाते अंदर आणि बघू. काही काम तर बाकी आहे अजून. पण आजची तारीख काय? 23. आणि केव्हा आहे? 27ला ना. किती मग आता? 4 दिवस. आपली पण मूर्ती घ्यावं. कुठे कुठला नाही, कुठला चौक आहे? श्रीराम तरुण मित्र मंडळ मेरूनला का? अच्छा तिथे येणं नाही होत ना, म्हणून माहिती नाही कुठे ते. तुम्ही कुठले? आम्ही जळगावचेच. आपलं युट्यूब चॅनलचं नाव काय? आर्यन भावसार ब्लॉग्स. करा शेअर, येतील तुम्ही युट्यूबवर. आता किती फुटाची आहे ही? आपली बॅकग्राऊंड धरून 17-18 फुटाची. आणि किती मध्ये पडली तुम्हाला? ही आम्हाला 71,000. 71? बापरे. वर्क पण तसं आहे ना त्यांचं. भाऊ आणि भाऊ तसं मूर्ती तशी देता, फिनिशिंग बरोबर.
त्यामुळे ते घ्यायला हा रात्री 12 काळ्या कलरची का त्या दिवशीच पाहिली होती इथे उभी होती ती हा हा शिव कॉलनीवर नाही तर आले मूर्ती पाहायसाठी. तुमचा कोणता बँड लावलाय तुम्ही? किती जण वाजवणार आहे? 50 जण भाऊकडे. मोठा बँड आहे का? मोठा बँड आहे भाऊ. भाऊला खूप आवड आहे बिचारा, तिथून इथपर्यंत सायकल हा का मनमाडची का? ते आर्यन भाऊ सर्च कर रे युट्यूबला. मी सबस्क्राईब करला. केव्हा नेली? परवा. इथूनच का? इथूनच गेलेली. जे गोल्डन कलर दिलेला आहे पायांना, एकदम डार्क ग्रीन कलरची धोती, त्याच्यावर गोल्डन फिनिशिंग आहे मस्त. तर ही असते गाईस चंदूलालची फिनिशिंग. आणि ही मूर्ती बघा ना किती भारी आहे, किती मोठी. ही असेल कमीत कमी 18 फुटाची बोलले ना ते, 23-25 पर्यंत जाईल मला असं वाटतं. ही छान आहे ना इथली. तिथे वरती जाऊन मी सिनेमॅटिक बी नाही काढू शकत. मग ह्या आहे, ह्या पण आहे. आणि ती बघा गाईस, ती आहे बाई सर्वात खतरनाक बजरंग बलीच्या रूपामध्ये. जय सियाराम. एकदम भारी आहे ना कलर, धोतीचा कलर. हाई एकदम. कुठली मूर्ती काय माहिती, जळगावातली असेल तर एकदम. हा जळगावची बोलले होते वाटतं ते त्या दिवशी. जळगाव जैनाबादची ना, बरोबर जळगावचीच आहे ना. मग मूर्त्या नीट दिसत नाही गाईस, कारण की मग हे मध्ये येऊन गेले ना लाकडं वगैरे, त्यामुळे. चेहरा बघून घ्या. ही मूर्ती हीच आहे का? बरोबर, फक्त ते घोडे आहे आणि इथे सिंह आहे. पण भारी आहे, खूप मोठी मोठी मूर्त्या बनवता यार हे. अरे भाई किती मस्त आहे गाईस, पूर्ण काम झालेलं आहे या मूर्तीचं. आणि बघा किती मस्त दिसते एकदम. इथे बाहेर जे आपण मूर्त्या झाकलेल्या नाही ना ते दाखवून देतो तुम्हाला. ही एक मूर्ती आहे बघा, कानाचा शेप एकदम भारी आहे, एकदम वेगळं वाटतं. आणि चेहरा पण एकदम वेगळा वाटतोय, एकदम भारी वाटते म्हणजे बघायला. वेगळी मूर्ती आहे एकदम. आणि त्यानंतर इथे आहे शंकर भगवानांच्या रूपामध्ये गणपती बाप्पा. प्लास्टिक जर काढलं असतं ना तर अजून भारी दिसली असते है ना. इथून अशीच बघून घ्या. आता काय करणार आहे पावसामुळे. बाहेरचा आता पाऊस पण यायला लागलेला आहे म्हणून मध्ये येऊन गेले. मध्ये जे पण मूर्ती आहेत त्या बघू, चप्पल काढून घेतात. हे बघा ही मूर्ती अजून पण बनते माझ्या मागे. दादा किती दिवस लागतील? संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. भारी यार, काम धरावं लागेल दादू. तू पण लावून जा काम. कलर होऊन जाईल आजपर्यंत. हा यार हे भारी यार, डायरेक्ट एका दिवसात एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या करून टाकताय. एनिवेज इथे एक मूर्ती आहे जी झाकलेली आहे. आणि ही पण मूर्ती ही तुम्हाला त्या दिवशी मी दाखवलेली होती बघा. वारीला चाललेले विठ्ठलाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा आहे. कोणती ही? अरे हां, रामजी, गणपती बाप्पा आणि हनुमानजी टिक्क्याच्या ठिकाणी बघा ना. चलो अंदर जाते भी. ही पण आहे, ही एक शिवलिंग ते दिसत असेल. हां आता दिसली शिवलिंग, महाकाल शिवलिंग आहे.
झाकलेलं आहे खूप जास्त यार, यांनी पावसामुळेच झाकले असतील. घरासाठी, लहान मंडळासाठी. बाकी मग ह्या मूर्त्या आहे आणि कमळावर बसलेले आहे, वरती शेषनाग आहे. बरं, माझ्याकडे लाईट होता तर मी लाईटचा वापर करू शकतो, त्यामुळे तुम्हाला दिसेल तरी नीट. नाही तर इथे बघा कसा अंधार आहे एकदम. या दादा, जा 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 तुम्ही. हे लहान मूर्त्या, मग बाकी घरासाठी असतं, कोणत्या कोणत्या मंडळासाठी असतं. मम्मी म्हणे की आपण ती मूर्ती सिलेक्ट करू ज्यावर गणपती बाप्पा उभे असतील, किंवा चंद्र किंवा काही असेल ज्याच्यावर गणपती बाप्पा बसलेले असतील, अशी घेऊ म्हणे यावेळेस. बाकी हे साचे आणि ते असतं जे मूर्तीमध्ये असतं ना. बघा आता काय कसं सांगू तुम्हाला, काय म्हणता रेला यांना, काय म्हणता यांना, काहीच मला नाव नाही आठवत यार. हे नारळाचे असतं की कसले असतं काय माहिती. हां बरोबर, नारळाचेच असतं वाटतंय. यस गाईस, करेक्ट. ते गणपती बाप्पाची मूर्ती एकदम, कधींची असेल ही मूर्ती, मागच्या वर्षी काय माहीत, मागच्या वर्षीची असेल, त्याच्या मागच्या वर्षीची सांगता नाही येत. फायनली काही चंदूलालला पण आलेले मूर्ती बघायला, आणि बघून आता चाललेले परत. कुठे जायचं रे? दुसरीकडे. कुठे आता? दुसरीकडे विचार करावा लागेल. तर काहीच आम्ही आता रिंग रोडवरच आहे, श्रीजी आर्ट्सला आलेले. इथे बाहेरून आहे ना खूप छान एक मूर्ती दिसली आम्हाला, तर म्हटलं बघून येऊ. आणि खाली पण आहे, इथल्या मूर्त्या बघू बाई किती मस्त मस्त यार. ही बघा, सुरुवातीला मोरपंख आहे गणपती बाप्पांच्या मागे, मुकुटला. ही धोती पण मस्त येलो कलरची आहे. इथे ही पण एक मूर्ती आहे, गणपती बाप्पा बसलेले, माता पाय दाबतात त्यांचे. आणि ही एकदम सिंपल आहे. त्यानंतर लालबागचा राजा. दादा हे तुम्ही स्वतः बनवता का? आणि काय किंमत असते मग यांची? वेगवेगळ्या प्राइस आहे. आणि ही 10,000 वाटली. पुण्याचा आहे ना? पुण्यावरून आणता का? नाही, मंडईची मूर्ती आहे ना. अच्छा, शारदा गणेश म्हणून आहे. शारदा गणेश. अच्छा. आणि ही पण बघा ना, मस्त याच्यावर हे केलेलं आहे, आपले मोती वगैरे लावलेले, मस्त डायमंड्सने काम केलेलं आहे ना यावर, त्यामुळे मग खूप सुंदर दिसते. पिंक कलरची धोती पण आहे. उपरनं किती मस्त कलरचं आहे. हा कोणता कलर आहे? मोरपंखी म्हणू शकता, ग्लिटर. हां, किती छान वाटते. डायमंड वर्क केलेले पण आहे. हे मंडळासाठी असता की घरासाठी? घरगुती. आणि हे सिद्धिविनायक. खाली पण आहे का? तुमचंच आहे का खाली? ओके. दगडूशेठ हलवाई भाई, किती मस्त डायमंड वर्क केलेलं आहे याच्यावर. जसं मोठ्या मोठ्या मूर्तींवर करता तसं एका लहान मूर्तीवर केलेलं आहे. किती छान वाटतं बघायला. यांना पण खाली घेऊन जाता का तुम्ही? खालती बुक झालेले आहे ह्या सर्व? जे पण बघितलं ते सर्व बुक आहे. अच्छा. ही हां, हिची काय किंमत आहे दादा? 600. हां, 6,500. एकदम सिंपल आणि एकदम छान वाटते बघायला. पिवळा कलर, पिवळा धोतीचा, उपरणाचा, हातात मोदक आहे पिवळ्या कलरचा. बरं झालं आम्ही इथे थांबले आणि पाऊस सुरू झाला इथे, नाही तर आम्हाला ओलं व्हावंच लागलं असतं. आम्ही रस्त्यात होते, माझं लक्ष गेलं इथे, म्हटलं बघून घेऊ, छान दिसते. आणि आता हे दादा म्हणे खालती पण आमचंच आहे, तर खालती पण बघून घ्या. तर खालती पण जाता आता बघायला. चला पाऊस लवकर. श्रीजी आर्ट्स, चलो. काय मस्त मूर्ती यार इथे. हो चालेल. हे तर बघा गाईस, या मूर्त्या तर बघा किती लहान आहे. आणि ह्या पण आहे का दादा? या कशाने बनलेल्या आहे? फायबर मटेरियल. आणि ह्या पण? ओके. ती वाली ही छान आहे. ही पण सेल झालेली का? याच्यामध्ये एकच पीस असतो की दोन? एकच आहे. अजून
कोणाचं? हिचं का? इथेच करता का तुम्ही डेकोरेशन? त्याच्यानंतर ही पण सेल झालेली आणि ही सेल. अरे यार, ही पण छान होती. काय किंमत आहे हिची? 4,500 ही. तेवढा क्वालिटी आणि वर्क पण तसंच आहे गाईस. ही सेल झालेली आहे. तुमच्याकडे एक पण अशी नाही की जे सेल नाही झालेली म्हणून? नाही, बट ज्या एकदम छान छान आहे त्या सगळ्या सेल झालेल्या आहे. एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतंय. हिची काय किंमत आहे? 2800. किती दिवसापासून सेल व्हायला सुरू होतं तुमच्याकडे? 20 दिवस अगोदर. पुढच्या वर्षी तेच 1 महिना आधी यावं लागेल. मग लालबागचा राजा हे बाकी आहे. बुक ते ही पण. हे बघा इथे राम दरबार. नाही, फक्त रामजी आहे, सीताजी आणि हनुमानजी आहे आणि गणपती बाप्पा आहे. चिंतामणी आहे का? 2023चे चिंतामणी मुंबईचे. गाईस तर बघितलं किती मस्त मस्त गणपती बाप्पांच्या मूर्ती होत्या इथे. आणि घरासाठी तर एकच नंबर यार. बट लवकर बुक करायच्या आणि थोड्या आहे महाग आहे. बट मग ते फिनिशिंग तशी डिझाईन तसं ते म्हणताना आपण की जशी आपल्याला मूर्ती हवी सेम तशी आहे. तर मग बरोबर नेक्स्ट इयर मी नक्की ट्राय करेल की इथे येऊ आणि इथून मूर्ती घेऊ म्हणून. बिकॉज मला आहे ना खूप आवडलेल्या इथल्या मूर्त्या ज्या पण होत्या त्या मी बघितल्या, तुम्हाला दाखवल्या. तर मला असं वाटतं मी नेक्स्ट इयर इथेच येईल. मम्मीला घेऊन येईल, पप्पांना घेऊन येईल. आता मम्मी ब्लॉग बघेल ना तर मम्मी बोलेल वाव यार किती मस्त मूर्ती आहे यार, आपण लवकर जायला पाहिजे होतं म्हणून. बट आता मला पण नाही माहिती ना, तर मी नक्की ट्राय करेल नेक्स्ट इयर. बट आता यावर्षीचं आता आधी करून घेऊ. यावर्षी आधी आम्हाला उद्या फायनली आम्ही जाणार आहे गणपती बाप्पांच्या मूर्ती बघायला, सिलेक्ट करायला कोणती आम्हाला घरासाठी घ्यायची आहे म्हणून. तो ठीक आहे, थँक्यू दादा. तो भाई बॅक टू पवेलियन. हा पूर्ण ओला झाला येता येता. मी तर कोल्डा एकदम मी कोल्डा. कुडी गेली झोपलेली आहे. अरे आपल्याला बघून ती आली पण नाही रे. आली रे भो. काय सांगू, एवढ्या भारी मूर्त्या होत्या ना. एका ठिकाणी गेले होते आम्ही पण सगळ्या बुक होत्या घरासाठी. कशा होत्या रे? एकदम भारी. तू उशिराच करतो नाही तरी तू काय उशिरा करतो? आम्ही कधी गेलेले का आजपर्यंत तिथे? आपण कधी गेलेले का आजपर्यंत? माहिती नाही. ते दुकान तिकडे असं फक्त नजर गेली, त्या दुकानात गेले आणि एवढ्या भारी मूर्त्या सगळ्या मुंबईवरनं तिथून आणलेल्या. आणि पण 5,000 6,000. पण मग लहान मूर्त्या पण एवढ्या भारी होत्या ना, असं वाटत नाही होतं की ते म्हणजे जर लहान आहे तर नाही घ्यायच्या म्हणून. लहान आहे तर घ्यायची इच्छा होत होती.
एकदम भारी. बघ. जाऊ दे आता पुढच्या वर्षी ते म्हणे की सगळ्या बुक झालेल्या आहे म्हणे आता आमच्याकडे झाल्या पण लगेच. सगळ्या बुक झालेल्या आहे.